की दिनेश बोई सर आणि अजून बरेचसे वक्ते ते थांबणार आहेत, बरेचसे कार्यक्रम अजून होणार आहेत, डान्स सुद्धा होणार आहे. हॅलो, सगळ्यांच्या आवडीचे यूट्यूबर्स निघाल्यामुळं सगळ्यांमध्ये चलबिचल झाली आहे, पण आपल्याला कार्यक्रम पुढे सुरू ठेवायचा आहे आणि खूप लांबून लांबून आलेल्या लोकांना ऐकायचं आहे. मी गाणं तर म्हणणार आहे, माझ्या बाजूला ना वादक आहे ना माझी तिकडं काही सीडी आहे, तरी मी गाणं म्हणणार आहे आणि माझ्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे. पण त्यापूर्वी दोन शब्द बोलतो. आज ज्या महान क्रांतिकारकांची जयंती आहे त्यांना अभिवादन. एकता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अभिवादन. आणि असं होतंय जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपली विचारधारा आहे, आपली संस्कृती आहे आणि ती जर जपली तर आपण टिकणार आहोत. मी राघोजी भांगरेंच्या मातीतून सह्याद्रीच्या कडेकपारीतून कोकणात उतरलोय आणि आज तुम्हाला भेटताना, तुम्हाला बघताना, एवढ्या मोठ्या संख्येने बघताना अतिशय आनंद होतोय की एकता परिषदेच्या कामाचं हे फलित आहे. आणि आम्ही एकता परिषदेच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की सह्याद्रीमध्ये आम्ही एकता परिषद घेऊन जात आहोत आणि मोठ्या जोमानं आम्ही तिथे ती वाढू. या एकता परिषदेची जी विचारधारा आहे, जी भूमिका आहे, जी मी डॉक्टरांना मागितली होती त्यांनी मला पाठवली. सरांना 2 मिनिटं थांबवतोय. जे कोणी समाज बांधव उठलेले आहेत त्यांनी थांबायचं आहे. कार्यक्रम फक्त 10% आणि 20% झाला आहे, 80% कार्यक्रम अजून बाकी आहे. तुम्ही फक्त नितेश बुंदीला ऐकलं असेल, याच्यापेक्षा अजूनही चांगले कलाकार ह्या स्टेजवरती येणार आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही ते मिस करू नका, तुम्ही थांबा. कार्यक्रम खूप मोठा आहे, तो भरपूर चालणार आहे. ढेंगले सरांची कविता सुद्धा आपण ऐकणार आहोत. परंतु सर्व समाजाला विनंती करतो की तुम्ही बसायचं आहे. कार्यक्रम खूप मोठा आहे, याच्यापेक्षा अजूनही भारी भारी कलाकार ह्या स्टेजवरती आहेत, येणार आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन, जेवणाची जर तुम्हाला भूक लागत असेल तर जेवण करून घ्या. तुम्ही इथे येऊन समोर बसा, कार्यक्रम बघा, कार्यक्रम ऐका, विचारधारा ऐकून जा. मी पुढे विनंती करतो ढेंगले सरांना की आपण कंटिन्यू करायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला, स्टेजच्या डाव्या बाजूला आणि समोर बसलेल्या सगळ्यांनी हात वर करून एक घोषणा द्यायची आहे. जोहार, जय आदिवासी. अजिबात आवाज येत नाही, बाहेर कळलं पाहिजे ना आपल्याकडे कार्यक्रम आहे आदिवासींचा, एकता परिषदेचा कार्यक्रम आहे, बाहेर कळलं पाहिजे. पुन्हा एकदा जोरात घोषणा द्या. जय आदिवासी, जय जोहार, बिरसा मुंडा की, राघोजी भांगरे की, झलकारी बाई की, एकता परिषद जिंदाबाद. डबल डबल म्हणायचं. एकता परिषद जिंदाबाद, जिंदाबाद, एकता परिषद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आमच्याकडे भीमाशंकरकडे माझी कुळसाई आहे वर्सुबाई. वर्सुबाई म्हणजे 4-8 हातावाली देवी नाही, ते आहे वर्षाचं झाड. आमच्याकडे ताईंची कुळसाई आहे कळमजाई. कळमजाई म्हणजे कळंबाचं झाड. आमची कुळसाई आहे कळसुबाई. कळसुबाई म्हणजे डोंगर, आपल्याकडचा डोंगऱ्या देव. तुमच्याकडे कंसर आहे. कंसरा म्हणजे काय? भात. आणि नारनदेव म्हणजे काय? नारनदेवाचं टोटेम काय? वारली समाजाच्या कार्यकर्त्यांनी मला सांगायचं आहे. हिरवा देवाचा टोटेम काय? हिरवा देव म्हणजे काय? हिरवा देव म्हणजे मोर आहे आणि नारनदेव म्हणजे नारनदेवाचं टोटेम आहे बांबू. ज्याची कुळसाई वर्सुबाई आहे तो वरस तोडत नाही, ज्याची कुळसाई कळमजाई आहे तो कळम तोडत नाही, ज्याची कुळसाई नारनदेव आहे तो बांबू तोडत नाही. याचा अर्थ आम्ही जगभरातले आदिवासी पक्षी, प्राणी आणि झाडे वाचवतो. वनदेवाच्या नावाने सुद्धा झाडे वाचवतो. आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळा नागरी समाज मरत होता, आदिवासी मरत होता का? का मरत नव्हता?
कारण त्यांनी जंगल वाचवलं. ऑक्सिजन कोण देतो? जंगल देतं, झाड देतात. आणि म्हणून इतर कुठल्याही विचारधारेमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये फक्त मानव कल्याणाचा विचार आहे. आदिवासी विचारधारेमध्ये झाडाचा, पक्ष्याचा, प्राण्याचा आणि माणसाच्या कल्याणाचा विचार आहे. आणि म्हणून आदिवासी कुणाही पेक्षा महान आहे, मोठा आहे, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आदिवासी तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही कुणापेक्षाही कमी नाही, आम्ही कुणापेक्षाही काकणभर सरसच आहोत. आणि अशाच या आपल्या विचारधारेवर आधारित गाणं 2 मिनिटात मी बोलतो. आदिवासी सभ्यता है सबसे महान, 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 प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, धरतरी अपनी माता, कनसरी अपनी माता, धरतरी अपनी माता, कंसरी अपनी माता, अरे धरतरी अपनी माता, कनसरी अपनी माता, धरतरी अपनी माता, कंसरी अपनी माता, पेरसा पेन डोंगर देव अपना भगवान, पेरसा पेड़ डोंगर देव अपना भगवान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, ना ईश्वर से नाता ना स्वर्ग कोई जाता, 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 अरे स्वर्ग नरक पाताल से ना कोई नुकसान, स्वर्ग नरक पाताल से ना कोई नुकसान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, ना हिंदू ना ईसाई ना बुद्ध ना कोई ईसाई, ना हिंदू ना ईसाई ना बुद्ध ना कोई ईसाई, ना हिंदू ना ईसाई ना बुद्ध ना कोई ईसाई, ना हिंदू ना ईसाई ना बुद्ध ना कोई ईसाई, सिख जैन नहीं, बौद्ध नहीं कोई मुसलमान, सिख जैन नहीं, बुद्ध नहीं कोई मुसलमान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, दुनिया को है बचाना आदिवासी को अपनाना, दुनिया को है बचाना आदिवासी को है अपनाना, अगर दुनिया को जिंदा रहना है तो सिर्फ और सिर्फ आदिवासी विचारधारा के तरफ आना होगा, वरना कोई बचाने वाला नहीं है. तो दुनिया को है बचाना आदिवासी को अपनाना, दुनिया को है बचाना आदिवासी को है अपनाना, और किसी दर्शन में नहीं है कोई जान, 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 प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, जय बिरसा दे दो नारा राघो जी है हमारा, जय बिरसा दे दो नारा राघो जी है हमारा, अरे जय बिरसा दे दो नारा राघो जी है हमारा, जय बिरसा दे दो नारा राघो जी है हमारा, जंगल जमीन पानी हम पे सारे मेहरबान, जंगल जमीन पानी हम पे सारे मेहरबान, अरे जंगल जमीन पानी हम पे सारे मेहरबान, जंगल जमीन पानी हम पे सारे मेहरबान, सभ्य प्रकृति के नियमों का करे गुणगान, प्रकृति के नियमों का करे गुणगान, अरे प्रकृति के नियमों का करे गुणगान. प्रकृति के नियमों का करे गुणगान, सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू. आणि आयोजकांना सुद्धा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद जोहार डेंगले सर, खूप चांगलं गीत आपण इथे
आम्हाला ऐकवलं. तुमचे विशेषतः खूप खूप आभार. मी